होते ना कधी कधी असं. शरीर जेव्हा खूप जास्त थकलेलं असतं तेव्हा आपलं मनही खूप जास्त थकलेलं असतं आणि आपण विचार करत राहतो की आपलं मन इतकं हेवी का जाणवतं आहे. आजचा हा व्हिडिओ एक सत्य उलगडणार आहे. मन आणि शरीर यांचा संबंध नेमका काय आहे आणि मन व शरीर एकमेकांचे रिफ्लेक्शन आहेत का, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि शेवटी मी एक अनाउन्समेंट करणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुलना मनाला कशी अशांत करते हे जाणून घेतलं. आज आपण अजून एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. मन आणि शरीर यांचा खोलवर संबंध काय आहे. कारण जेव्हा मन थकतं तेव्हा शरीरही थकतं. मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण ना अनेकदा असं मानतो की मन वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे. पण सत्य काय आहे माहिती आहे का? मन आणि शरीर एकच सिस्टीम आहे. जेव्हा तुमचं मन स्ट्रेसमध्ये असतं ना, तेव्हा शरीरात खालील बदल जाणवायला लागतात. तीव्र डोकेदुखी, थकवा, निद्रानाश, शरीरात जडपणा आणि कधीकधी उलटही होतं बरं का. जेव्हा शरीर थकतं ना, तेव्हा निगेटिव्हिटी वाढते. म्हणूनच कधीकधी आपण इतकी इमोशनल का होतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे बघा, हा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी घेतलाच आहे. एखादा दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण खूप काम केलेलं असतं. संपूर्ण दिवस फक्त काम, जबाबदाऱ्या, धावपळ आणि संध्याकाळी ना अचानक मन अस्वस्थ होतो, हेवी वाटायला लागतं. तेव्हा आपल्याला असं वाटतं की कदाचित माझ्याच आयुष्यात काहीतरी चुकीचं चाललं आहे. पण खरं कारण काय आहे माहिती आहे का? तुमचं फक्त शरीर थकलेलं आहे. शरीराला रेस्ट मिळाली नाही की मन अस्वस्थ वाटतं. आजच्या काळात आपल्याला ना खूप चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. रेस्ट घेणं म्हणजे आळस, रेस्ट म्हणजे वीकनेस. पण खरं तर रेस्ट म्हणजे सेल्फ लव. जेव्हा तुम्ही स्वतःला रेस्ट देता तेव्हा तुम्ही माइंडला सांगता की तू महत्त्वाचा आहेस. कधीकधी आपण स्वतःशीच इतके कठोर वागतो ना. आपण स्वतःला म्हणतो आता थांबायचं नाही, आता अजून काम करायचं आहे, आणखी सहन करायचं आहे, खूप सहन करायचं आहे. आपल्या घरातील प्रत्येक आईची ही कहाणी आहे, प्रत्येक स्त्रीची ही कहाणी आहे. ती कधीच आपल्याला दाखवत नाही की ती किती थकली आहे, किती दमली आहे. पण संध्याकाळ झाली की ती चिडचिड करते, स्फोटक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करते. तेव्हा तिला थोडं समजून घ्या, कारण तिला रेस्टची गरज आहे. मन आणि शरीर यांना एकच गोष्ट हवी असते, ते म्हणजे थोडं समजून घेणं. आज जर तुमचे मन अस्वस्थ असेल तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी याआधी कधी स्वतःला रेस्ट दिली होती का? कारण कधी कधी आपल्याला मोटिवेशनची नाही तर रेस्टची गरज असते. आज एक छोटंसं एक्सपेरिमेंट करूया. आज रात्री झोपताना फोन बाजूला ठेवा. 5 मिनटं शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला एक गोष्ट सांगा, माझं मन जेव्हा थकेल तेव्हा मी शरीराला विश्रांती देईन आणि माझे शरीर जेव्हा थकेल तेव्हा मी मनाला विश्रांती देईन. आता मनाला विश्रांती द्यायची म्हणजे नक्की काय करायचं? तर आपले एखादे आवडते काम किंवा छंद जोपासायचा, एखादं पुस्तक वाचायचं, गाणी ऐकायची, वॉकला जायचं, सर्वात उत्तम म्हणजे मेडिटेशन करायचं. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. लक्षात ठेवा, जेव्हा शरीराला विश्रांती मिळते तेव्हाच मनाला शांतता मिळते. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, स्वतःची काळजी घेणं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जपणं. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच माइंड हिलिंग आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया डे 8मध्ये, मनातील भीती कशी काढून टाकायची या व्हिडिओमध्ये. तेव्हा तो व्हिडिओही नक्की पहा. आणि अजून एक खास गोष्ट जी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, आपण नेक्स्ट वीक हीलिंग वीक म्हणून साजरा करणार आहोत. या आठवड्यात येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मेडिटेशन आणि प्रॅक्टिकल असेल.
म्हणून नेक्स्ट वीकचे कुठलेही व्हिडिओ चुकवू नका, कारण कधीकधी आपण बाहेरून ठीक दिसतो पण आतून खूप काही दुखत असतं, सलत असतं. म्हणूनच हिलिंगचा हा प्रवास नेक्स्ट वीकपासून आपण एकत्र करणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.